आणि आपण वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो की जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीचा होईल। आज आपण आहोत नूतन कन्या प्रशालेमध्ये वर्ग 7वी क च्या वर्गामध्ये। वर्ग 7वी क च्या वर्गामध्ये त्यांच्या इंग्रजी विषयाची शिक्षिका सौभाग्यवती आंबेकर मॅडम यांनी एक इंग्रजी विषयाचा अतिशय सुंदर असा प्रकल्प घेतलेला आहे। तो प्रकल्प काय आहे तो आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर चला, नूतन कन्या प्रशालेमध्ये वर्ग 7वी क मध्ये आपण आंबेकर मॅडमना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कशा आहात सर्व विद्यार्थ्यांनो? खूप छान आहात? तर आज आपण तुमच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका आंबेकर मॅडम यांना भेटणार आहोत। नमस्कार मॅडम, तुम्ही घेतलेल्या उपक्रमाविषयी आम्ही या ठिकाणी जाणून घेणार आहोत। खूप छान तुम्ही असं वर्गामध्ये केले आहे की इंग्रजी विषयांतर्गत उपक्रम आणि क्लास मॅगझिन। खूप वेगळं काहीतरी वाटलं मॅडम, काय आहे हे क्लास मॅगझिन? आम्ही सर्वजण उत्सुक आहोत जाणून घेण्यासाठी। क्लास मॅगझिन आता या मोबाईलच्या युगामध्ये मुलांना विद्यार्थ्यांना पुस्तकापासून ते दूर गेलेले आहेत। त्यांना मॅगझिन म्हणजे काय ही संकल्पना त्यांची क्लिअर नव्हती, म्हणून इंग्रजी विषयामध्ये त्यांना एक टॉपिक आहे क्लास मॅगझिन म्हणून। मग त्यांना त्याविषयीची सविस्तर माहिती मी दिली की बाबा मॅगझिनमध्ये कोणकोणत्या गोष्टी असू शकतात। तर त्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टी, त्यानंतर कविता, स्टोरीज, पोएम्स, जोक्स, वर्ड पझल, रेसिपीज, त्यानंतर प्लेज, ड्रॉइंग, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता। क्राफ्ट आहे, या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पण त्या एकत्रितपणे ज्याचं संकलन केलं जातं त्याला मॅगझिन म्हणतात। ही संकल्पना त्यांना माहिती नव्हती, तर त्यांच्याच मदतीने त्यांनी सगळं कलेक्शन करून ते एक सुंदर असं क्लास मॅगझिन इंग्रजीमधून त्यांनी तयार केलेलं आहे। अतिशय उत्कृष्ट त्यांनी हे मॅगझिन तयार केलेलं आहे आणि मग त्यांना कळालं की याला मॅगझिन म्हणतात। तर अशी ही लहान मुलांना उपयुक्त असलेली वेगवेगळ्या विषयाची आणि भाषेमधून सुद्धा ही मॅगझिन्स तयार केली जाऊ शकतात। आता पूर्वीच्या काळी दिवाळी अंक यायचे लहान मुलांसाठी, पण आताच्या ते मुलांच्या हातात येत नाही आहेत। तर ही मुलं मोबाईलपासून दूर जाऊन या मासिकांकडे वळावी आणि स्वतःचं कौशल्य वापरून किंवा स्वतःचं कुशलता वापरून हे मॅगझिन तयार करावं, या दृष्टीने त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मी हा उपक्रम वर्गामध्ये घेतलेला आहे। आणि खरंच सांगते, मुलींनी अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांना थोडं जर गाईडलाईन केलं तर ती अगदी सहज ही कामं करू शकतात आणि आनंद मिळू शकतात आणि एक छान कलाकृती त्याच्यामधून निर्माण होऊ शकते असं मला वाटतं। मुलांना फक्त आपण योग्य ते मार्गदर्शन करणं आणि त्यांना कार्यप्रवृत्त करणं हे शिक्षकांचं काम आहे, बाकी सगळं विद्यार्थी करतात, हे मला यातून निदर्शनास आलं। उपक्रम अतिशय सुंदर आहे। मला असं वाटतं की तुम्ही विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी डेव्हलप केलेली आहे। विद्यार्थ्यांना मॅगझिन म्हणजे काय आहे ही संकल्पना विद्यार्थ्यांना सांगितलेली आहे, परंतु त्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की इंग्रजी विषयाची भीती मुलांना खूप असते, त्या इंग्रजी विषयाची भीती विद्यार्थ्यांची दूर व्हावी म्हणून केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे। मॅडम, तुमचं खूप खूप अभिनंदन। आम्ही उत्सुक आहोत तुमचं मॅगझिन पाहण्यासाठी, तर आम्हाला ते तुमचं मॅगझिन कृपया प्लीज दाखवा। फ्रंट पेज, त्यानंतर विद्यार्थिनींनी केलेला हा इंडेक्स, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी कोणकोणत्या विद्यार्थिनींनी केलेल्या आहेत हे याच्यामधून अगदी एका दृष्टिक्षेपात तुम्हाला कळेल। जसं मासिकामध्ये इंडेक्स असतं तसंच हे इंडेक्स आहे, त्या मुलींची नावं आहेत ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे। हा स्टोरीचा सेक्शन आहे, याच्यामध्ये ज्यांनी स्टोरी लिहिलेल्या आहेत त्या स्टोरी आहेत, अतिशय उत्कृष्ट अशा स्टोरी त्यांनी लिहिलेल्या आहेत। मॉरल स्टोरी आहेत, नुसत्याच नाही तर मॉरल स्टोरी आहेत, त्याला अनुसरून चित्रसुद्धा विद्यार्थिनींनी काढलेत, काही पेस्ट केलेले आहेत, स्वतः काढलेले आहेत। बघा, हा स्वतः चित्र काढलेले आहेत, सुंदर असे स्टोरीज आहेत। बघा, चित्र स्वतः मुलींनी काढलेले आहेत। ही एक स्टोरीच आहे जी सर्वांना माहिती आहे, पण चित्र मुलींनी अतिशय सुंदर काढलेलं आहे। त्यानंतर पोएम्सचं सेक्शन आहे, पोएम्स मुलींनी स्वतः लिहिलेले आहेत, काही त्यांच्या पुस्तकातले आहेत, त्याला अनुसरून त्यांनी चित्र काढलेली आहेत। खूप सुंदर हे मुलींनी कलेक्शन केलेलं आहे, फक्त त्यांना सेक्शन वाईज मी लावायला सांगितलेलं आहे। हे कलेक्शन पूर्ण मुलींचं आहे। त्यानंतर जोक्स, मुलींनी स्वतः जोक्स लिहिलेले आहेत, त्याची स्माइलीज सुद्धा मुलींनीच काढलेल्या आहेत, पेस्ट केले नाहीत, स्टिकर्स वगैरे लावलेले नाही, त्यांनी स्वतः काढलेले आहेत। बघा किती सुरेख असे स्माइली काढलेले आहेत, त्यांच्या कल्पनाशक्ती आपल्याला इथून दिसून येते।
मुलींना विचार करायला प्रवृत्त करणारा असा आहे. त्यानंतर प्ले, स्वतः मुलींनी चित्र काढलेली आहेत, स्वतः रंगोली आहे, चित्र काढलेली आहेत. काही म्हणजे आपले पारंपरिक खेळ जे की आता कालबाह्य झालेले आहेत असे खेळ बघा. कुरघोडीचा खेळ आहे, हा कालबाह्य झालेला खेळ आहे, पण आता तो या चित्राच्या माध्यमातून मुलींनी आपल्याला दाखवलेला आहे. त्यानंतर सगळ्यांच्या आवडीचं म्हणजे क्राफ्ट, कागदकाम, टाकाऊपासून टिकाऊ तयार केलेलं आहे, वेस्ट मटेरियलपासून केलेलं आहे. अतिशय सुंदर असं क्राफ्ट मुलींनी केलेलं आहे, जे या मॅगझिनमध्ये पेस्ट करता येईल असंच क्राफ्ट मी त्यांना करायला सांगितलेलं होतं. काही मोठे क्राफ्ट आपण करू शकतो, मोठ्या वस्तू करू शकतो, पण मॅगझिनमध्ये लावण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी छोटे छोटे क्राफ्ट्स तयार केलेले आहेत. त्यानंतर रेसिपीज, या वयातल्या मुलींना रेसिपीज माहीत होणं गरजेचं आहे, कारण स्वावलंबनसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज विथ पिक्चर आणि त्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते पूर्ण त्यांनी सांगितलेलं आहे. सुंदर अशा रेसिपीज त्यांनी तयार केलेल्या आहेत. फळांचं महत्त्व सांगणारं फ्रूट चाट पण तयार केलं आहे. त्यानंतर न्यूज, आजकाल मुलींना बातम्या काय असतात, कशा असतात ते माहिती नसतं, तर न्यूज आयटम्स म्हणून न्यूज कशा असतात, त्याला अनुसरून फोटोग्राफ्स कसे असतात याची पण माहिती विद्यार्थिनींना व्हावी म्हणून न्यूज आयटम्सचा सुद्धा सेक्शन आम्ही घेतलेला आहे या मॅगझिनमध्ये. अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर वर्ड पझल्स, शब्दकोडे मुलींनी स्वतः तयार केलेले आहेत. शब्दकोडे, अतिशय सुंदर शब्दकोडे मुलींनी तयार केलेले आहेत. ही त्यांच्या खरंच म्हणजे कल्पनाशक्तीचे अगदी म्हणजे कौतुक करावं असं आहे. त्यानंतर फोटोग्राफ्स मी त्यांना कलेक्शन करायला सांगितले होते, नेचरवर आधारित, त्यानंतर फोर्ट्सचे, त्यानंतर काही संतांचे असे काही फोटोग्राफ्स विद्यार्थिनींनी केलेले आहेत. वाईल्ड ॲनिमल असेल जे की आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतात असे काही खेळाचे असे चित्र. त्यानंतर बघा हे सगळे फोर्ट्सचे चित्र आहेत. मुलींना किल्ले कोणते आहेत काय नाही याची माहिती व्हावी म्हणून हे सगळं फोटोग्राफसुद्धा त्यांना कलेक्शन करायला सांगितलेलं आहे. असं हे सर्व विषयांना हाताळणारं सुंदर असं मॅगझिन मुलींनीच तयार केलेलं आहे. मी फक्त त्यांना गाईडलाईन केलेली आहे आणि त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. बाकी हे सगळं त्यांचंच आहे. मलपृष्ठसुद्धा या मॅगझिनचं अतिशय उत्कृष्ट मुलींनी आमच्या शाळेचं चित्र या मलपृष्ठावर काढलेलं आहे, बॅकपेजला काढलेलं आहे, स्वतः विद्यार्थिनींनीच काढलेलं आहे. हे सर्व कार्य विद्यार्थिनींनी केलं आहे, फक्त मी ते करून घेतलेलं आहे. म्हणजे त्यातून एकच सिद्ध होतं की आपण जर प्रेरणा दिली तर ते चांगलं कार्य होऊ शकतं. धन्यवाद. तर मित्रांनो, अतिशय सुंदर असं मॅगझिन वर्ग 7वी क च्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ॲटम त्यामध्ये आहेत. कोणी स्टोरी केलेली आहे किंवा कोणी अनेक फोटोज त्या ठिकाणी कलेक्ट केले आहेत. तर साक्षी खंड नावाची विद्यार्थिनी आहे आणि तिने काय केलंय आणि कशा पद्धतीने केलंय ते आपल्या सगळ्यांना सांगणार आहे. काय केलं साक्षी तू? नमस्कार, माझं नाव साक्षी विकासराव खंड. मी पोएम तयार केलेले आहेत. काही माझ्या शिक्षकाच्या मदतीने केलेले आहेत, तर काही दुसऱ्यांना, इतरांना, मैत्रिणींना विचारून केल्या, काही पुस्तकातून घेतल्या व मी स्वतः त्यावर निसर्ग चित्र काढले. अशा माझ्या पोएम झाल्या. धन्यवाद. खूप छान साक्षी. बरं, मला एक विचारायचं की तू कविता स्वतः तयार केलीस का? हो. वा, खूप छान. म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या कविता सुद्धा या मॅगझिन मध्ये आहेत. खूप कौतुकाची गोष्ट आहे. आपण आणखी पुढच्या विद्यार्थ्यांना भेटूयात. पुढची मनीषा आवस्कर नावाची विद्यार्थिनी आहेत, आपण तिला भेटूयात. मनीषा आवस्कर, तू काय केलं आहे मॅगझिन मध्ये? मी रेसिपीज बनवलाय. पहा, 7वीच्या विद्यार्थिनी आहेत आणि रेसिपीचं नॉलेज त्यांना आहे आणि रेसिपी म्हणजे काय असतं हे म्हणजे बालवयातील विद्यार्थ्यांना माहितही नसतं. मग तू काय केलं रेसिपीच्या बाबतीमध्ये? रेसिपीच्या बाबतीमध्ये इडली, सांबार, वडापाव, समोसा इत्यादींची रेसिपी दिली व ते इन्ग्रेडियंट सगळं त्यांच्या स्टेपसुद्धा दिल्या आणि ते त्यांचे चित्र सहज काढले आणि ते चित्र मी मनाने काढले आहेत आणि त्या रेसिपी माझ्या वर्गमैत्रिणींनी मला करू लागले. ओके, म्हणजे तू रेसिपीला अनुरूप स्वतः चित्र देखील काढले, म्हणजे त्याला स्टिक केलेले नाही, पेस्ट केलेले नाही. खूप छान. बरं, रेसिपी स्वतः काही काय केलेले आहेत त्याने? हो, केले आहे. वा, खूप छान. मनीषासाठी एकदा आपण म्हणजे कौतुकाची बाब आहे की 7वीच्या विद्यार्थ्यांनी फक्त रेसिपी लिहित नाहीये, तर स्वतः त्या ट्राय करतायत. खूप छान मनीषा.
मॅगझिन कुठलेही आपण पाहिलं तर त्याचे फोटोग्राफ्स आपल्याला खूप अट्रॅक्ट करत असतात आणि या अतिशय सुंदर मॅगझिनसाठी फोटोग्राफ कलेक्ट करण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. तिनं फोटो कसे कलेक्ट केले ते आपण तिला विचारूया. नमस्कार, माझे नाव स्वरांजली लहान. मी फोटोग्राफ्स कलेक्ट केले. काही झेरॉक्समधून कलेक्ट केले, काही चेशकाकडून कलेक्ट केले, काही पुस्तकामधून कलेक्ट केले. ते चिटकवले. जे प्राणी आता आपल्याला दिसतही नाही त्या प्राण्यांचेही कलेक्ट केले, निसर्गाचे कलेक्ट. खरं म्हणजे आपण पिक्चर्स कलेक्ट करतो, परंतु आपण जे काही मॅटर लिहिणार आहोत त्याला अनुरूप आपण पिक्चर आपण सिलेक्टही आपल्याला करता आलं पाहिजे. कारण म्हणजे तुम्ही 7वीच्या खूप लहान विद्यार्थी आहात आणि ही निवड करण्याची प्रक्रिया तर म्हणजे या मॅगझिनच्या दृष्टिकोनातून तुमच्यामध्ये डेव्हलप झालेली आहे. खूप छान. म्हणजे तुमचं लिखाण कौशल्य तुमचं डेव्हलप व्हावं, तुमचं लेखन कौशल्य तुमचं डेव्हलप व्हावं यासाठी सुद्धा न्यूज रायटिंग हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि तो ह्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. तर क्राफ्ट हा भाग खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या हस्तकलेच्या संदर्भामध्ये जो काही भाग आहे तो आर्याने या ठिकाणी केलेला आहे. तिने काय काय क्राफ्टमध्ये बनवलं आपण तिला विचारूया. काय बनवलं आर्या? नमस्कार, मी माझ्या क्राफ्टमध्ये खूप सारे नैसर्गिक बटरफ्लाय, फ्लावर्स आणि पक्षी यासारख्या अनेक पक्ष्यांचे व नैसर्गिक चित्रांचे स्वतः तयार करून व टीचरकडून काही माहिती घेऊन मी बनवलेले आहे. आजकाल असं झालं आहे की आपला काही जे छंद असतात ते कोणी ओळखत नाही. प्लीज ते ओळखावं, ते सादर करा. खूप छान. आर्याने खूप छान सांगितले की शिक्षक खरा कोण असतो ते विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखून ते डेव्हलप करणं, ते पुढे आणणं हेच खऱ्या शिक्षकाचं काम असतं. मला असं वाटतं आंबेकर मॅडमने हे काम केलेलं आहे. एकदा मला असं वाटतं आंबेकर मॅडमसाठी जोरदार टाळ्या. शिक्षक कोण असतो माहिती का तुम्हाला? की विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे काही कलागुण आहेत ते कलागुण ओळखून त्या कलागुणांना आणखी प्रोत्साहित करणं, ते वाढवण्यासाठी त्यांना एनकरेज करणं, त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम खऱ्या अर्थाने आंबेकर मॅडम यांनी केलेलं आहे. खूप सुंदर असं मॅगझिन झालेलं आहे. काल परवाच आपल्या प्रशालेमध्ये कार्यक्रम झाला. कार्यक्रमामध्ये जे काही प्रमुख पाहुणे होते त्या पाहुण्यांच्या हस्ते आपण या मॅगझिनचं विमोचन देखील केलेलं आहे. पाहुण्यांनी त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे. आणि मॅडमने देखील तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी पेन देऊन तुमचं अभिनंदन देखील केलेलं आहे. पुनश्च एकदा आपल्या प्रशालेच्या वतीने मॅडमचं आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन करते. धन्यवाद.